उमाजी नायकांचा एकट कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा अहिल्याबाई होळकरांचा परवा 28 मार्च रात्री 1 ते 2च्या आसपास जो आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक पाटस या स्मारक स्थळावरती जो भ्याड समाजकंटकांनी जो हल्ला केला त्याचा निषेध सभा निषेध मोर्चा म्हणून आज पाटस या ठिकाणी संपूर्ण बहुजन समाज आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना जय मल्हार क्रांती संघटना या सर्वांनी मिळून आज निषेध मोर्चा इथं आयोजित केला होता। त्याचं रीतसर निवेदन यवत PI देशमुख साहेब आणि पाटसचे PSI गाडेकर साहेब यांना आज आपण दिलेलं आहे। त्याच्या अगोदर उपायुक्त साहेब दौंड यांनाही ते निवेदन पोच केलेलं आहे। अशा पद्धतीने निवेदन पोच करून आजचा हा निषेध सभा आपण घेतलेली आहे। तर आमची एक मागणी असेल, पोलीस प्रशासनालाही आम्ही मागणी केलेली आहे की इथून पुढच्या काळामध्ये अशा समाजकंटकाची प्रवृत्ती वाढली जाऊ नये म्हणून ही प्रवृत्ती इथेच ठेचली गेली पाहिजे। याचा तपास व्यवस्थित आणि लवकरात लवकर झाला पाहिजे। जर हा तपास पोलीस प्रशासनाने जर व्यवस्थित आणि लवकरात लवकर जर केला गेला नाही तर आमचे हे सर्व बहुजन सामाजिक संघटना असतील ह्या रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढचं आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं असेल। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य सर्वसर्वी दौलतनाना शितोळे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही आज 29 मार्च 2026 रोजी पाटस येथील पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। तरी त्यांनी आश्वासन दिलं की लवकरात लवकर त्या आरोप्याला पकडून आणि त्याला कडक कारवाई करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्या मार्गाने आम्ही एवढं बोलून म्हणजे थांबतो। सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय मल्हार बांधवांनो। मित्रांनो, आज पाटस पंचक्रोशीमध्ये म्हणजे पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी पाटस पंचक्रोशीमध्ये राजे उमाजी नाईक यांचं स्मारक आहे, स्तंभ आहे। या स्तंभावरती काही लोकांनी जाणीवपूर्वक दगडफेक केलेली आहे। हे समाजकंटक आहेत। मला असं म्हणायचं हे जाणीवपूर्वक कुणाच्या तरी डोक्यातून आलेली ही आयडिया आहे किंवा हे सडलेल्या मेंदूची लोक आहेत किंवा ह्यांच्या डोक्यातलं मुळ्यात ठणकलेलं आहे। कारण हे जे काही घडतंय किंवा घडवलं जातंय याच्या पाठीमागला मास्टर माइंड कोण आहे हे शोधणं आज काळाची गरज बनलेली आहे। पाटसमध्ये जो रामोशी समाज आहे तो मोठ्या संख्येनं या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं राहतो। पाटसमधला भटक्या जातीतला 18 पगड जातीतले सर्व लोक एकमेकांना धरून राहतात, गुन्ह्या गोविंदानं राहतात। मग असा कोण या ठिकाणी तयार झाला की त्याची मानसिकता काय आहे की स्तंभावरती दगडफेक करण्याची? त्याला या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का? या पाटसमध्ये त्याला जाळपोळ करायची आहे का? या पाटसमध्ये त्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। म्हणून पाटस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असतील, यवतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील किंवा पुणे ग्रामीणचे अधीक्षक असतील, त्यांना विनंती वजा इशारा आहे की ज्या आरोपींना या ठिकाणी अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे हेटाळणा केलेली आहे, विटंबना केलेली आहे, त्या लोकांना तात्काळातल्या तात्काळ शासन झालं पाहिजे, त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे। कारण कायदा असा सांगतो, घटना अशी सांगते, संविधान असं सांगतं की एक गुन्हेगार 99 गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एका निष्पापाला ही शिक्षा होता कामा नये। परंतु ज्यांनी ही घटना केलेली आहे तो जाणीवपूर्वक या ठिकाणी येऊन या ठिकाणी बसून दारू पिऊन दगडफेक जर करत असेल तर हे एक षडयंत्र आहे। त्याची मानसिकता ही वेगळी आहे, तो मनोरुग्ण बिलकुल नाही। काही लोक म्हणतात की या गावामध्ये वेडी लोक आलेले आहेत, वेड्या लोकांनी दगडफेक केली म्हणून इथं असा प्रकार झाला। परंतु या ठिकाणी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे काम येड्या गाभाळ्याचं नाही, हे चांगल्या सुज्ञ माणसांनी केलेलं जाणीवपूर्वक हे कट आणि कारस्थान आहे। म्हणून यांचं बुरका फाडण्याची वेळ आलेली आहे। समाजासमोर ही लोक आली पाहिजे, हे समाजकंटक लोकांसमोर उघडे पडले पाहिजेत। आज ही वेळ आलेली आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते। म्हणून समाज आज जागृत झालेला आहे। समाज बहुजन समाज ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस इकडे वेगळी शक्ती निर्माण होते आणि संघटित होऊन काय समाज करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आपल्याला विनंती आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून की जे काही कुणी हे असं प्रकारचं घाणेरडे कृत्य केलेलं आहे तात्काळातल्या तात्काळ त्याला पकडा, शासन करा। नाही तर मग समाजाने काय एकदा लढा हातात घेतला तर मग मात्र हा कुणाच्या बापाच्याने थांबवता येणार नाही। एवढी विनंती या लाईव्हच्या माध्यमातून